येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कोर कमिटीने सिटी लिंक बस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा करत सिटी लिंक बस चालकांच्या विविध समस्या मांडून दिल्या। योग्य ते न्याय लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। त्यानंतर सिटी लिंक बस व्यवस्थापन मंडळाने योग्य मार्ग काढत सिटी लिंक बस चालकांच्या मागण्या आम्ही येत्या 3 वर्षात पूर्ण करू आणि 3 वर्षात बस चालकांना 5000 रुपये पगारात वाढ करून देऊ असं आश्वासन दिलंय। सिटी लिंक ही जी शहराची वाहिनी आहे त्याच्यात नागपूर नाशिक शहराचं संपूर्ण जीवन विस्कळीत झालेलं होतं, परंतु कामगारांवर सुद्धा खूप मोठे अन्याय होत होते। त्यावेळेस कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं या विषयात तक्रार केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साधारणतः 1 महिन्यापासून त्यांच्याशी पेमेंट वाढीसाठी तगादा लावला होता। अनेक आमचा पत्रव्यवहार झाला। पत्रव्यवहार झाल्यानंतरून ज्या काही गोष्टी होत्या त्यातल्या 3 मुख्य ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। पहिली मागणी 5000 रुपयाचं वेतनवाढ त्यांना मिळालेली आहे, ती 3 वर्षासाठी असेल। तो स्लॉट अजून पुढे ठरला जाईल। नंतरून जो कायद्यात आहे तो म्हणजे असं की जी ओव्हरटाईमचा जो विषय आहे त्याचा 4 तासाची ड्युटी केल्यानंतर पूर्ण पगार एका दिवसाचा काम ड्रायव्हरला भेटला पाहिजे, तो भेटत नव्हता, आता तो भेटत जाणार आहे। सिटी लिंकमध्ये गाड्या चालवणारे गाडी मालक आणि मनसेतर्फे अंकुश भाऊ यांची काल प्रदीर्घ चर्चा आणि बैठक झाली व त्यांना कामगारांना अपेक्षित असलेला निर्णय त्यांनी मॅनेजमेंटकडून काढून घेतला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारात वाढ तसंच मायलेजमध्ये सुद्धा वाढ मिळालेली आहे। इतर अधिकालीन भत्ता वगैरे नियमसुद्धा त्यांना बेनिफिट मिळतील। मागील 2 दिवसांपासून सिटी लिंक बस चालकांना अचानक पुकारलेल्या संपामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार, प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला। अखेर आज दुपारी सिटी लिंक बस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने चालकांनी संप मागे घेतलाय। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।